देवाभाऊ केसरी मैदान पार पडलं तोरणदावडे येथे आणि त्यात एक नंबरचा मानकरी ठरलाय निमगावचा सावकार आणि सुंदर ही जोडी प्रथम क्रमांक पटकवलाय. दादा पहिल्यांदा आपलं हार्दिक अभिनंदन. आभार आहे, धन्यवाद. आणि सर्व तुमचे जे चाहते प्रेक्षक असतील निमगाव सावकारचे, तर आज काय सांगाल आजचा आनंद? पहिल्यांदा आजचा आनंद म्हणजे आजचा आनंद सांगू शकत नाही असा आनंद आहे. कारण मैदान मला वाटतं जवळचं मैदान आहे, जवळच आणि एवढं मोठं मैदान. ह्याच्या आधी भागातलं केलं हिंद केसरी पण आपण एक नंबर झालो, पण आज पण एवढ्या म्हणजे संघर्षात आज एक केला ह्याचा लय मोठा अभिमान आहे. आज खरं तर सगळ्यांना माहिती की सर्व टॉपचे बैलजोडी सगळे होते आणि आज विशेष म्हणजे एक नंबरचा मान पटकवणं म्हणजे महत्वाचा टास्क होता आणि तो आपल्या सावकारने करून दाखवले. हो, भागात कधी मान नाही खाली जाऊ दिली, पण तरी पण आज आम्हाला लय त्रास झालता म्हणजे आम्हाला पायऱ्यासाठी लय म्हणजे एवढा की त्याला माप नाही, कारण प्रत्येकाने नाकारलं होतं. समालोचक बोलले फेरा झाला त्यावेळी आमचा काय काल परवा पायरा झालाय, त्याच्या आधी आम्हाला सगळ्यांनी नाकारलं. मला वाटतंय मग सावकारने त्याला म्हणजे तुम्हाला सगळ्यांना उत्तर दिलं. ज्याने ज्याने नाकारलं ना, अवश्य मी आवर्जून सांगू शकतो की माझ्या बैलाला ज्याने ज्याने नाकारलं ना त्यांना आज माझ्या बैलानं उत्तर दिलं. मी बोलण्यापेक्षा त्यानं उत्तर दिलं. कुठंतरी नंदी हा बघत असतो आपल्या मालकाचं काय चाललंय काय नाही, त्याला पण वाटत असते की बाबा आपल्या मालकासाठी किती पळावं काय करावं. आणि आज विशेष म्हणजे घरचं मैदान वाटतं की प्रत्येकाला वाटतं आपला नंदी राहावा, त्या दृष्टीने एक नंबर करावा आणि असल्या मोठ्या मैदानात कुठेतरी देवाची पण साथ असते आणि नंदीची पण साथ भेटते. नंदीची खूप मोठी साथ आम्हाला आणि देवाची पण खूप साथ आहे. आणि सगळ्या ह्या आमच्या टीमचे सगळ्याचं म्हणजे जे रोज आहे त्यांचं आणि सगळी आमचे सगळे धडपड देते. नक्कीच. आणि ते कुठं कष्ट प्रामाणिकपणा तो आज पाहायला मिळाला. काय सांगाल सावकार बद्दल? काय सांगाल सावकार बद्दल? म्हणजे काय खूप सांगण्यासारखं काय पण नाही, काय नाही आपण बोलणार नाही, फक्त तो करून धावतोय. नक्कीच. आणि आज ड्रायव्हर कोण होते? भया ड्रायव्हर कचरेवाडी, म्हणजे आमचं सगळं भागातलं होतं. आज भागातलं बैल आमचं दोन्ही भागातली, ड्रायव्हर आमचं भागातलं, सगळे सुट्टी मेकर सगळे, फक्त रफिक चाचा तेवढं आमच्या आज होतं. नंतर आज सगळे आमच्या भागातले, आमचं कायम सुरज तात्या असतात, चेतन असेल, माऊली, ओम, सगळी पोरं प्रामाणिकपणे सगळे आमचे. शेट, आता ज्या पद्धतीने तुम्ही म्हणला की पायऱ्याला बरंच अडचणी आल्या, तर आजचं नियोजन कसं केलं होतं? काय आजचं नियोजन सगळ्या त्यांना पण म्हणजे त्यांना पण नाकारलं सगळ्यांनी, आम्हाला पण असंच नाकारलं. भागातली मैदान असल्यामुळे आम्ही टॉपच्या नंदींना थोडं फोन करत होतो, तर सगळ्यांनी नाकारलं. म्हणून आम्ही एकमेकांना फोन केलं आणि चला तर चला पळूया गाडी, पळवली गाडी. पण आज असं वाटलं होतं का की आता आपण अचानक पायरा केलाय? कारण कुणाला वाटलं नव्हतं. आणि रान बघितल्यानंतर तर एवढं खसाचं रान, एवढा पल्ला, म्हणजे थोडं दागदुगच होती, सेमीपर्यंत दागदुग होती, पण सिद्ध करून दावलं, त्यातून एक केला, ह्याच्यात खूप मोठं समाधान आहे. कुठेतरी आपला नंदी पळतो आणि आपण उत्तर देण्यापेक्षा तोच त्याचं उत्तर दिलं. मी बोलणं किंवा काही करण्याची गरज नाही, त्याची त्यानं उत्तर सगळ्याला दिलं. बरोबर आहे. कुठेतरी म्हणजे आता एक बैल शर्यतीतला सांभाळायचं म्हणलं की भरपूर कष्ट असते, टीम लागते. सगळ्या सहकार्यांविषयी काय सांगा? सगळे सहकार्य एवढी प्रामाणिक आहेत सगळे की त्याला म्हणजे एकही कुणाच्या मनात काही खोट नसती, सगळे प्रामाणिकपणे बैलासाठी आबादतात. सगळी टीम, कोणी असं नाही की मी आज नाही काय नाही, काही नसतं, सगळी जीवापाड करते. कुठेतरी माझं जेवढं त्याच्यापेक्षा जास्त सगळे रोजी पोर आहे त्यांचं जेवढं प्रेम आहे त्या बैला. आता प्रत्येक नंदीचा कुठेतरी एक पडता काळ असतो, मुक जनावर त्याला सांगता येत नाही, त्यामुळे थोडासा पळ कमी असतो किंवा काही अडचणी असतात. आजारी इकडे तिकडे आम्ही आजारीच होतो. आम्ही आता 15-20 दिवस झाला आमचा नंदी कुठे काढला नव्हता. 23 तारखेपासून आजारी होता बैल, त्याच्यामुळे सगळ्यांनी डाववाढलं. मोठी मोठी मैदान झाली, त्यात बैल पळला नाही. मग वाटलं सगळ्याला पायरा नाही, बैल पळत नाही म्हणून कुणीच दिला नाही, पण आजारी होता आपला बैल म्हणून आम्ही बाहेर काढला नाही आणि आजच पहिलं मैदान आजारातनं काढला. नक्कीच. दादा आज खऱ्या अर्थानं रंगपंचमी आणि रंगपंचमीचा तुम्हाला गुलाला तर्फे रंग आपल्या सावकारने दिला. आज रंगपंचमी खूप मोठी गिफ्ट दिली. नक्कीच. खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या टीमला. धन्यवाद. तुम्हाला गुलाल देत राहील सावकार, तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. आभार आहे. आणि तुमचंही आभार आहे आमची मुलाखत घ्यायल्याबद्दल. आभार आहे. धन्यवाद. केसरी मैदान पार पडलं आणि त्यात प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला सुंदर आणि निमगावकरांचा सावकार. दादा पहिल्यांदा आपला हार्दिक अभिनंदन. आपला परिचय सांगा पहिल्यांदा. मी कचरेवाडीचा विजय हनुमंत कचरे. काय सांगाल आजचा आनंद? कारण एक मोठं मैदान आहे आणि त्यात प्रथम क्रमांकाचा मानकरी आपला सुंदर ठरलाय. हो, खूप आनंद झाला आहे आमच्या पूर्ण टीमला आणि आम्हाला पूर्णपणे सुंदरनं आज खुश केलं. आमचं शेट आहेत अजय शेट भरत पाटील, आज मुंबईवरनं लाईव्ह बघत होते मैदान. त्यांचे सुद्धा फॅमिली पूर्णपणे मुंबईमध्ये त्यांनी एवढा जल्लोष केला की ते एकदम आनंदी झाले एकदम. आज नामांकित मैदानात टॉपच्या बैलामध्ये आज एक नंबर केला.
शेठला पण खुश केलं आणि आम्हा पूर्ण फॅमिलीला पण खुश केलं फॅमिलीला. मला वाटतंय हा पायरा तुमचा अचानक घडून आला हो होता. अचानक कारण रात्री पायरा अचानक झाला. समालोचक देखील बोलले की पायरा अचानक घडून आला आणि आज एक नंबर केला. हो अचानक बैलच पळवायचं नव्हतं या अड्ड्याला, कारण पायरा कॅन्सल झाला त्याच्यामुळे आम्ही बैल पळवायचं कॅन्सल केलं. पण आमचे सगळं सहकारी मित्र आहेत त्यांना सगळं नियोजन केलं व्यवस्थित आणि झाला एक होता सगळा. आज एकच नंबर होणार होता म्हणून ते सगळं घडलं आणि आज एक नंबर झाला. कुठेतरी सावकार पण एक बॅड पॅच मध्ये चालू होता, तसंच सुंदरला पण पायरा मिळत नव्हता आणि दोघांचं पण कुठेतरी गणित जुळून आलं. कसं नियोजन केलं होतं पायऱ्याचं? नियोजन आमचे भैया ड्रायव्हर आहेत, शुभम कचरे आणि बापराव सरगर हे तिघ जण आणि आकाश शेत छोटे मेकरचे ड्रायव्हर ही तिघ चौघ जण या बैलाचं पूर्णपणे नियोजन करते ते. आणि त्यांनी सगळ्यांनी मिळून हे तात्या साहेबाला सांगितलं यायला, ते पण बैलाचा पायरा नाही, मग आपण बसून ठेवण्यापेक्षा गाडी हाणूया, काहीतरी गाडी करल. आणि अक्षरशः सगळ्यांच्या नियोजनात आज गाडी पळाली आणि सगळ्यांच्या नियोजनात बैलाने एक नंबर केला. प्रेक्षकांच्या माहितीसाठी सुंदरचा थोडा इतिहास सांगा. काय खरेदी केली आहे का घरच्या गायचा आहे? नाही, ही खरेदी आहे आपली विजापूर जत्रेत यात्रेतून घेतलेला आजच असताना लहान. बर, त्या यात्रेतली खरेदी आहे आपली. बर, आता किती वय येते जाता दुसरा आहे का काय? नाही, आता दोन दात आहे. 2 दाते आहे का? 2 दात. काय त्याचं वैशिष्ट्य काय जाणवतं तुम्हाला वेगळे? पण त्याचं वैशिष्ट्य असं आहे बरं का, गट जर काढला नाही ना, गटापेक्षा शिमीला जास्त पोहतो आणि शिमीपेक्षा अजून फायनलला जास्त पोहतो. बैल दोन्ही खाली गाडीवरनं पोहतो आतनं, बाजूची गाडीच वरट्याक होऊन देत नाही, पासवून देत नाही. कोणी पण असू द्या. बरं, मग कुठेतरी ती जवळची गाडी पासवून देऊ देत नाही. नाही देत गाडी पासून कधी. बाजूच्या बैलांना फक्त थोडासा गळा देऊन जरी आला ना तर ती घेऊन जातो आणि गाडी निकालात हे करतो. आता एवढा मोठा आज आनंद दिलाय, मला वाटतं म्हणजे तुमच्या आयुष्यातला मोठा क्षण असेल का? हो, सगळ्यात मोठा म्हणजे आमचा आज हे आमच्या भागातलं मैदान आहे. आणि भागातल्या मैदान हे करणं एवढं सोपं नाही. ती पण टॉप 10 जोडी गाड्यामध्ये. आणि जोडी भागातली तुमची आणि विशेष म्हणजे दोन्ही बैल गावातलीच म्हणजे भागातलीच आमच्या मैसरची. नक्कीच. आणि ही जोडी परत एकदा 100% आम्ही ही जोडी आम्ही अजून पुढल्या अड्ड्यात सुद्धा कुठेतरी एखाद्या अड्ड्यात आमची ही जोडी 100% पळताना दिसेल. नक्कीच दादा. कारण तो लिमगावचा सावकार म्हणून जी बैल आहे ना, तो पण एवढा असा लकीली आहे की ती मोठ्या मैदानात 100% गाडी गुलाब ठेवतो. बरोबर. हिरेवारी तो बॅड पिचला असेल किंवा काही त्याच्या आजारानं थोडासा फार हे असेल, पण आता सध्या त्यानं एवढं सुंदरला सहकार्य केलं की आज एक बैल पळून कधीच एक नंबर होत नाही. बरोबर आहे. हा, आणि त्याला सर्व म्हणजे बैल हा घडवायला कारण म्हणजे बघा, आकाश शीद, अजय ड्रायव्हर, चिक्या ड्रायव्हर, शुभम कचरे, बापराव सरगर, ही जी सगळे आहेत ना एकदम एकदम फॅमिलीची पोर आहे ती. आणि ह्यांच्यामुळेच आज एक नंबर काढलाय ओरिजिनल. सगळं आज एक नंबरचं श्रेय हे सगळ्या 5-6 जणांचं टीमचं आहे. पण बरोबर. नक्कीच. आता खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हाला. नक्कीच तुमचा नंदी परत असाच 100% पळत आणि गुलाब तेव्हा ठेवेल. हीच तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद.